जीव खरोखर इतका स्वस्त आहे का हो? म्हणजे पहा, प्रत्येक गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होणारे रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि ज्यांचे प्राण जातात त्यांच्या सर्वस्वी जबाबदारी कुणाची? मग ती कुटुंबाची असेल, त्या मृत्यूची असेल. केशवजी, मी आपल्याकडे येतो. मी आपल्याला वेळ दिलेली होती. अनिलजी बोला. नाही, खरं पाहिलं तर माझं असं मत आहे की आपण अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जो विशिष्ट जो कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा तिथे जे जबाबदार अधिकारी आहेत, कारण जेव्हा रस्ता आपण बांधतो त्याची गुणवत्ता, त्यानंतर त्याची जबाबदारी, ती जबाबदारी फक्त त्या कॉन्ट्रॅक्टची नसून त्या अधिकारीची सुद्धा असते. आणि विशेष म्हणजे आपण त्यानंतर थर्ड पार्टी ऑडिट करणं सुद्धा आवश्यक आहे. आज मुंबईमध्ये मेट्रोचं काम सुरू आहे, फार चांगली बाब आहे. परंतु जेव्हा मेट्रोचं काम सुरू असताना किंवा फ्लायओव्हरचं काम सुरू असताना आजूबाजू रस्ता जो उखडला जातो त्यानंतर त्याची डागडुजी करणे, त्याला मेंटेन करणं, ही सुद्धा जबाबदारी त्या संबंधित पालिकेची असते. पण दुर्दैवाने जेव्हा अशा काम पूर्ण झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. खरं पाहिलं तर अजितजी, माझी अशी मागणी आहे की आपल्या माध्यमातून किंवा माननीय मुख्यमंत्री तर सक्षम आहेत, ते कारवाई करतात. सध्या मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं आपण बघतो तर आपण त्या कॉन्ट्रॅक्टरवरती किंवा त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं आवश्यक आहे. मला एक बाबीचं कौतुक वाटतं, कारण जेव्हा मुंबईमध्ये झाड पडलं, दुर्घटना घडल्या, पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासामध्ये महापालिकेने त्या अधिकाऱ्यांना घरी बसवण्याचं काम केलं. जेव्हा मॅन्युअलची दुर्घटना झाली, काही अधिकारी कारवाई झाली, परंतु त्याच्या पुढे त्याचं एक रिझल्ट येणं सुद्धा आवश्यक आहे. कारण आपण त्यांना निलंबित करतो, पण पुढे काही महिन्यानंतर, काही दिवसानंतर त्यांना परत सेवेमध्ये घेतो. खरं म्हणजे अशा प्रकरणामध्ये संपूर्ण चौकशी करून कुठल्या तरी अधिकाऱ्याला बडतप करणं, त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं, जेव्हा अशा गोष्टी मुंबईमध्ये किंवा नाशिकमध्ये किंवा पुण्यामध्ये जेव्हा होतील तर निश्चितपणाने जो कॉन्ट्रॅक्टर असेल तो जबाबदारीने काम करेल, जो अधिकारी तो जबाबदारीने काम करेल. कारण जेव्हा आपण असं जेव्हा कामं करतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी एक लॅबोरेटरी असते, ती त्या लॅबोरेटरी त्या साहित्याची तपासणी करते, त्या कामाची तपासणी करते, त्याची गुणवत्ता आहे की नाही. पण दुर्दैवाने मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये, नाशिकमध्ये काम सुरू होतं पण त्यानंतर पुढे काही घडत नाही. तर माझी अशी मागणी आहे की आपल्या माध्यमातून की याच्यावरती एक चेक ठेवण्यासाठी काही अधिकाऱ्यांची टीम ठेवावी. जेव्हा अशी कामं होतात तेव्हा नगरसेवक, ते कॉन्ट्रॅक्टर किंवा त्या संबंधित त्या विभागाचे दक्ष नागरिक यांनी अगर थर्ड पार्टी ऑडिट केलं तर निश्चितपणाने भविष्यामध्ये अशा दुर्घटनेपासून आपण नियंत्रण आणू शकतो. बरं अनिलजी, तुम्ही खरं तर इतका दीर्घ अभ्यास केल्यानंतर एक उपाययोजना सुचवतायत आणि ती म्हणजे याचीच की जो कोण त्याच्यासाठी जबाबदार आहे अकाउंटेबिलिटी असणं गरजेचं आहे. मात्र ही अकाउंटेबिलिटी आपल्याला का पाहायला मिळत नाही अजितजी? म्हणजे मला सांगा, एका बाजूला तुम्ही म्हणता की मुख्यमंत्री जे ते फार संवेदनशील आहे, केवळ प्रमुख शहरांचा हा प्रश्न नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कुठेही जा, अनेक ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे आहेत, अनेक निष्पाप जीव अजूनही जाताना दिसताय. एक फायनल त्याच्यावरती कुठेतरी निर्णय घेणं आता गरजेचं आहे. आणि खड्ड्यांमुळे मृत्यू झाला अशा बातम्या आम्हालाच मिळू नये अशी आमची देखील देवाला साकडे आणि प्रार्थना आहे. अजितजी. अनिल गलगलीजींनी काही सूचना केल्या, ते महाराष्ट्रामधले अतिशय ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. मुंबईच्या बाबतीमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण त्यांचं मत असतं. मी अनिलजी या विषयामध्ये आपण जी सूचना केलेली आहे तिचा नम्रपणे स्वीकार करतो आणि आपल्याला थोडीशी मला माहिती द्यायची, मी माहिती देऊ इच्छितो की मुंबईमध्ये सुद्धा या अधिकाऱ्यांना नुसतं आपण निलंबित करून थांबत नाही, त्यांच्या विभागीय चौकशा लावतो, त्यांच्या वेतनवाढी थांबवतो. यापैकी अनेक प्रकरणं अनिलराव आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. दुसरा विषय याच्यामध्ये चेक असावा का, तर आता आपण काय केलेलं आहे की IITच्या काही टीम्स 3 लेयर्स आपण क्वालिटी कंट्रोल चेक त्याचं करतोय. आणि अनिलजी, मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय आपल्याला की MMR रिजनमध्ये आता सिमेंट रस्त्यांची जेवढी कामं आपली झालेली आहेत ती अतिशय गुणवत्तापूर्ण झाली. असा कानपूर आणि बॉम्बे IITनं त्यांच्या टीम्स, आपण 3 लेअर चेकिंगच्या टीम्स नेमल्या होत्या आणि या पूर्णपणे थर्ड पार्टी ऑडिट करून आपण ते सगळे रस्ते बांधले. त्याची गुणवत्ता अतिशय चांगली राहिली. विशालराव, आपल्या घरासमोरचा रस्ता सुद्धा अशाच पद्धतीच्या गुणवत्ता चेकमधनं सिमेंट रस्ता आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वी त्या ठिकाणी परिस्थिती काय होती ना, आता परिस्थिती काय आहे. बरोबर. दुसरा विषय, नाशिकमध्ये अनिलजी आपण जी कामं करतोय, मला आपल्याला सांगताना अतिशय आनंद होईल की माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रवीणराव गेडामान सारखा अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक चोख अधिकारी दिलेला आहे. त्यांना आपण व्यक्तिगत पातळीवर ओळखता आणि इथं सुद्धा जी कामं होत आहेत आणि विलंबाचा आत्ता मगाशी केशवराव पोरजेंनी उल्लेख केला, पण मी नम्रपणे सांगतो की काही क्वालिटी कंट्रोल झालं नाही म्हणून आमच्याकडे बघा महापौरांनी, आयुक्तांनी एक रस्ता उघडून टाकला होता आणि या एजन्सीज अत्यंत पारदर्शकपणे या सगळ्याचं काम करतायत. फक्त अनिलजी, मुख्य जे रस्ते आहेत मुंबई, पुणे आणि MMR रिजन मधले, त्यावरती काहीतरी तोडगा काढावा लागेल. ज्यांचा वाद आहे ते कुणाच्या अखत्यारीत ते कळू शकत नाही, त्यांच्या दुरुस्तीला त्यामुळे विलंब होतो. प्रचंड पाऊस कोकणपट्टीमधला हा याला कारणीभूत ठरतो आणि MMR बरोबर कुंभमेळ्याची कामं सुरू असल्यामुळे नाशिक
असं हे अधिक तीव्रतेनं यावर्षी आपल्याला सगळं पाहायला मिळालं. मात्र आपण जो गुणवत्तापूर्ण कामांचा आग्रह केलेला आहे, आतापर्यंत जेवढी हजारो कोटी रुपयांची सिमेंट रस्त्यांची कामं झाली, बरं. तर रस्ते आता खोदावे सुद्धा लागणार नाहीत, कारण आपण त्याच्याबरोबर इतर कामांसाठी, ज्या कामांसाठी आपण रस्ते खोदतो त्याकरताची व्यवस्था करून हे सिमेंट रस्ते बांधतोय. बरं, आपण तशी त्यामुळं अपेक्षा ठेवूया. मला माननीय मुख्यमंत्र्यांनी अनिलजी एक बैठक घेतली होती मंत्रालयामध्ये सह्याद्रीवरती. ती बैठक आपल्याला आठवत असेल आणि काही मंडळींनी आपल्याला त्याची माहितीही दिली असेल की 2-2 वर्ष कमी कालावधी करून त्याची क्वालिटी अधिक उत्तम कशी राहील या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी ऍक्शन मोडवरती एक प्लॅन तयार केला आणि त्या प्लॅनवर हुकुमी कामं सुरू आहेत. पावसाळा संपल्या बऱ्याच ठिकाणी डांबरी रस्ते दिसणार नाहीत. थेट सिमेंट रस्त्यांच्या माध्यमातून आपण ही अडचण सोडवणार आहोत. नाशिकमध्ये तर इतर शहरांपेक्षा 50 वर्ष पुढचा विकास फक्त पुढच्या एक 10 ते 11 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो. बरं अजितजी, हा विश्वास सार्थ ठरो अशी आमची पण अपेक्षा. केशव पोरजेंना मला विचारायचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.